हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान। विधान भवनामध्ये मतदानासाठी सहभागी होणं अनिवार्य असून पक्षाच्या आदेशानुसार मतदान करावं। सर्व पक्षांकडून आपल्या आमदारांना व्हीप जारी। मतांची जुळाजुळव करण्यासाठी धावाधाव। ठाकरे गटाचे नेते काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित। काँग्रेसच्या कोट्यामधील काही मतं मिलिंद नार्वेकरांना देण्याची विनंती। ठाकरे गटाला 7 मतांची आवश्यकता। कॉन्टिनेंटल हॉटेलमधील काँग्रेसच्या बैठकीमध्ये 33 आमदार उपस्थित तर 4 गैरहजर। जिशान सिद्दीकी, यशोमती ठाकूर, जितेश अंतापूरकर, संजय जगताप बैठकीला अनुपस्थित। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 3-4 आमदार फुटण्याची शक्यता। आमदार कैलास गोरंट्याल यांच्या दाव्यानं खळबळ। अजित पवार गट काँग्रेसची मतं फोडणार असल्याची सूत्रांची माहिती। दादा गट पहिल्या पसंतीच्या कोट्यातच दोन्ही उमेदवार निवडून आणणार। 40 आमदारांसोबत 2 अपक्ष आणि अधिकची 6 मतं, विश्वसनीय सूत्रांची माहिती। विधानसभेला सगळ्यांना पाडा। मराठ्यांवर अन्याय करणारा बीडमधील एकही नेता निवडून यायला नको। एक वेळ आपल्या विचारांचा ओबीसी निवडून आला तरी चालेल, शांतता रॅलीतून जरांगेंचं आवाहन। महायुती आणि मविया एकसारखेच, केवळ खुर्चीचंच बघतात, जरांगेंची टीका। मवियावाले लपून का बसले? विरोधक आले नाही म्हणून सरकार आरक्षण देणार नाही का? सर्वपक्षीय बैठकीवरूनही जरांगेंचा निशाणा। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरचे व्हॉट्सअप चॅट समोर। पोस्टिंग आधीच पूजा खेडकरची कार, केबिन आणि निवासस्थानाची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी केलेल्या अहवालामध्ये व्हॉट्सअप चॅटचा समावेश। आम्हाला पैसे नको, न्याय पाहिजे। आरोपी मिहीर शहाला फाशीची शिक्षा द्या। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मृत कावेरी नागपांच्या पतीची मागणी। रवींद्र धंगेकरांनी घेतली नागपा कुटुंबियांची भेट। मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत। सिग्नल न मिळाल्यानं कर्जत ते सीएसएमटी लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं। सकाळच्या वेळेस प्रवाशांचे हाल। मुंबईसह उपनगरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात। काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता, तर कल्याण डोंबिवलीमध्ये पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू। पुणे शहरामध्ये झिका विषाणूचा धोका वाढला। आणखी 2 गर्भवतींना संसर्ग झाल्याचं समोर। शहरातील झिका रुग्णांची संख्या 18 वर, 10 गर्भवती महिलांचा समावेश। प्रशासन अलर्ट मोडवर। सीआयएसएफ बीएसएफमध्ये माजी अग्निवीरांसाठी 10% आरक्षण। पहिल्या तुकडीला वयोमर्यादेमध्ये 5 वर्षांची सूट मिळेल। शारीरिक चाचणी द्यावी लागणार नाही। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।